मी तुला सांगू, मला कंटाळा आलाय. तर एवढे प्रयत्न करून सुद्धा त्याला माझं प्रेम कळणारच नसेल तर मी तरी होप्स ठेवून काय उपयोग आहे? नाही मिळणार मला त्याचं प्रेम कधीच. आणि हे मी ऍक्सेप्ट केलंय आता. तो त्याच्या जागी योग्यच आहे अगं. म्हणजे बघ ना, माझे त्याच्याबद्दल जेव्हा गैरसमज होते तेव्हा मी त्याचा ऐकून घ्यायचा प्रयत्न केला का? नाही ना. तो तरी का माझा ऐके? वैदिक, तू असं का बोलतेस? तुला खरं सांगू का, जेव्हा आपल्याला असं वाटतं ना की सगळं संपलंय, तेव्हा खऱ्या अर्थानं ती नवी सुरुवात असते. ह्या गोष्टी वाचायला ऐकायला किती सोप्या वाटतात ना. तर आयुष्यात असं नसतं प्रिय. जाऊ दे ना, आपण खरंच नको बोलूया ह्या विषयावर प्लीज. बरं ठीक आहे, तू आराम कर. रिंग तुम्ही अरे धनाजी आय एम धनाजी जगताप. आय एम माझी गाडी धनाजी 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 धनाजी. हो काय काय इथं कर कोण? तेव्हा आता हेच बघायचं राहिलं होतं बाकी. चला घरी तुम्ही, चला. हे गप. तू रिक्षाने हिंडत. अरे 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 माझे सगळे कष्टाने कमवलेले पैसे वेस्ट घालणार तू. हो काय 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 बरळताय? कशाला उगाच रस्त्यात गोंधळ घालताय? माझ्या लेकीच्या सासरकडून उकळलेले पैसे उडवताना ते नाही का वेस्टेज होत तुमच्यासाठी? मी तुझा नवरा आहे आणि तू माझी परवानगी न घेता कुठं हिंडत होती का गावावर तू? आता तुम्ही केलेली घाण साफ करायला गेलेले. माईसाहेबांच्या पत्रकार परिषदेत ना सडेतोड उत्तर देऊन आले. माझ्या लेकीच्या आबरूवर शिंतोडे उडवायला निघाला होतात का तुम्ही? काय जोडायला येईल ते काय बोलती? अरे अशी रस्त्यावर पडलेली पोरगी होती ती, मी तिला सांभाळली. तिला केतली आली काय, केतली आबरून केतलं काय घेऊन बसली तू. हो का? जनाची नाही निदान मनाची तरी बाळगा ना. काहीतरी काहीच नाही का वाटत त्या लेकीबद्दल तुम्हाला? कसं वाटल मला, काळीजच दगडाच आहे. बाप म्हणून ना कलंकात तुम्ही, कलंक. काय काय नाही केलं तो त्या पोरीला बरबाद करण्यासाठी? त्या माईसाहेबांच्या कटात सामील झालात. नको नको ते बोलत, तिला घराच्या बाहेर काढलं. नशीब समजा ती पोर ना तुमचं नाव अजून पण लावते. आता हे तुझं लईच अति व्हायला लागलं बरं का, लईच अति होत आहे. मग आधीच माती नाही ना खायची, मनस्त झाला ती. जावई बापू होते ना म्हणून ते उभे राहिले वैदूच्या पाठीशी खंबीरपणे. बापू अरे नवरा येतो त्या वैद्यचा आणि नवरीने बायकोसाठी बाजू घेतली तर काय भारी झालं, त्यात काय लय भारी. त्याची ना बोलून काहीच अर्थ नाहीये. तुम्हाला घरी यायचं असेल तर या, नाही तर राहायचं नाही तर काही करा, मला काही फरक पडत नाहीये. अरे तू ए सुमन, अरे रिक्षा माझे पैसे वेस्ट घालते काय? अरे चला ना सुमन, अगं ऐक ना. हॅलो हॅलो. अरे का मला बोलला नाहीत तुम्ही? का माझ्यापासून सगळं लपून ठेवलं? लपवलं? मी काय सांगितलं नाही तुला? हेच की एजंट सासरे आणि आई तुमचे खरे आई वडील होते. का
का सांगितलं नाही मला? तुला सांगितल्यावर काय करणार होतास तू? काय करणार होतो म्हणजे? हो, याआधी एवढीशी जरी गोष्ट झाली तरी तुम्ही मला फोन करायचा, सगळं सांगायचा. मागं तर एकदा तुम्ही प्रिया दीदी सोबत प्लॅन केला, मला तिथं किशाच्या मळ्यात बोलवलं, आणि एवढं सगळं झाल्यावर तुम्हाला मला सांगावंच नाही वाटलं? का लपवलं तुम्ही? का सगळं एकटं सहन करत बसला? बोला ना, द्या ना आता उत्तर. का उत्तर देऊ? काय अधिकार आहे तुझा माझ्यावर? कुठल्या हक्काने विचारतोय हा प्रश्न? नाहीये ना उत्तर? एक काळ होता, मला खूप बोलायचं होतं तुझ्याशी. सगळं खरं खरं तुला सांगायचं होतं, तुला समजवायचं होतं, पण तुझी ऐकण्याची मनस्थितीच नव्हती. आता माझ्याकडे बघतही नव्हतास तू. तुला जे काही कळलं त्यावरनं तू मला दोषी ठरवून मोकळा झाला. माझ्याशी नेहमी नेहमी आदराने प्रेमाने बोलणारा तेज प्रताप अचानक मला धोकेबाज, नीच, कपटी आणि काय नाही बोलला. अख्ख्या गावासमोर मला गद्दार ठरवलं. तेव्हा मला कसं वाटलं असेल याचा विचार केला? सत्य काय आहे हे शोधण्याऐवजी तू निर्णय दिलास आणि मला हाताला धरून घराबाहेर काढून टाकलंस. देवाची कृपा म्हणायची. कोण कुठली ती गुंड माझ्या मागे लागली, नेमका तू तिथे आलास, मला वाचवलंस आणि पुन्हा मला एकटीला टाकून दे. रात्र मी कशी काढली ना आज मला माहिती. तेव्हा तुला विचारावंसं वाटलं माझी काय परिस्थिती असेल. जेव्हा तुझी सर्वात जास्त गरज होती ना तेव्हा पर्क केलंस मला. विचारतो वचन दिलं होतंस ना, अग्नीला साक्षी म्हणून वचन दिलं होतंस, ऑलवेज तुझ्यासाठी तुझ्या संग राहील. हे तुझं प्रेम. बोलणं ना खूप सोपं असतं,